तर मी विशाल भोसले, कंपनी प्रतिनिधी नामदेव माझी ॲग्रोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे. आज आपण नामदेव माझी कंपनीचा संकरित झेंडू स्कारलेट ऑरेंज या प्लॉटवरती आलेलो आहे. शेतकरी सुनील गायकवाड यांनी या प्लॉट लागवड केलेली आहे. तर त्यांच्याविषयी आपण थोडस जाणून घेऊया. नमस्कार काका. नमस्कार. आपलं नाव, पत्ता, मोबाईल नंबर सांगा, आपला परिचय द्या जरा काका थोडासा. मी सुनील विनायक गायकवाड, राहणार गायकवाडवाडी. हा प्लॉट कापडगाव हद्दीमध्ये आहे, तालुका फलटण, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर सांगा काका. मोबाईल नंबर 9518 74 34 21. 74 34 21. 9518 74 34 21 असा त्यांचा मोबाईल नंबर आहे. तर या व्हरायटी यांना झेंडू लागवडीमध्ये साधारणतः 20 ते 22 वर्षाचा अनुभव आहे. तर त्यांना ही व्हरायटी कशी मिळाली आणि त्यांचं व्यवस्थापन कसं केलं त्यांना या व्हरायटी बद्दल काय वाटतं हे आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया. ही व्हरायटी मागून घेतलेली नाही आणि ते असे अकस्मात आल्यासारखे आलेले, आपण मागून किंवा रेकमेंडेशन दिलेलं नव्हतं त्याचं. तर ते सनी रगाडे, श्रीनाथ श्रीनाथ सीडलिंग नर्सरी वाठार त्यांच्याकडून आलेले आणि व्हरायटी ही चांगली वाटते. आतापर्यंत लावलेल्या कलकत्ता व्हरायटी मध्ये ही चांगली वाटते, कारण ह्याची हाईट आणि साईज बरी वाटते. कारण हाईट ह्याची 4.5-5 फुटापर्यंत आहे आणि झाड हे 6.5 फूट रुंदीच्या बेड मध्ये आहे. ओके. त्याच्यातले साईज त्याची 4.5 ते 5 फुटापर्यंत सिंगलच लागण आहे ह्याची, डबल झाड नाही लावलेलं. ओके. एका झाडाला कमी जास्त 100 ते 125 कळी आहे आता. ओके. ओके. आतापर्यंत एक 50व्या दिवशी पहिला तोडा झालेला आहे त्याचा आणि आतापर्यंत 6 तोडे झालेले आहेत. ओके. आज मी तिला 80 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. तोपर्यंत 6 तोड्यामध्ये आतापर्यंत एक 1.5 टनाचं उत्पन्न निघालेलं आहे त्याचं. 2000 झाडे आहेत आता. पुढच्या तोड्याला उद्याचा तोडा केला तर 1 किलोचा ऍव्हरेज निघेल त्याला. ओके. 7व्या तोड्याला. ओके. तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की प्लॉट प्रॉपर कसा ठेवलेला आहे त्यांनी. त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे फवारणीची काय जास्त आवश्यकता लागली नाही ह्या व्हरायटी, म्हणजे रोगाला कमी बळी पडते. ओके. ओके. कारण अजूनपर्यंत काय 80 दिवसात काय प्रॉब्लेम आलेला नाही. ओके. ओके. आणि इथून पुढे पण अजून एक 10-12 तोडा आरामशीर झाला पाहिजे माझ्या हिशोबाने. ओके. ओके. तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता आज तारीख आहे 18 सप्टेंबर 2025. माझी हाईट आहे जवळपास 6 फुटापर्यंत आणि झाडाची हाईट जवळपास 4.5 फुटापर्यंत झालेली आहे आणि काल सुद्धा पाऊस पडून गेलेला आहे. तर आपण बघू शकता फुलामध्ये पाणी साठलेलं आहे, पण फुलामध्ये अजून